आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे जानू आणि त्यासोबत जयंत दोघंही जण पिक्चर बघत असतात. ती सध्या काय करते हा पिक्चर सुरू असतो तेवढ्यातच दाराची बेल वाजते. दाराची बेल वाजल्याबरोबर तो म्हणतो की कोणीतरी आलं आहे ना. मग आता ती म्हणते की हो, कोणीतरी आलेलं दिसते. आणि त्याचबरोबर आता तो दार उघडायला जातो तर दोन मुलं आलेली असतात, जे की आता ती दोन्ही मुलं काही झालं तरीसुद्धा त्यांनी जे काही ठेवलेलं आहे, म्हणजेच घरामध्ये कॅमेरे लावून ठेवलेले आहेत, ते रिमूव्ह करण्यासाठी ते आलेले असतात. आणि जेव्हा ते रिमूव्ह करायला येतात ना, तेव्हा मात्र आता जयंतला म्हणत असते की का तुम्ही ते बंद करताय, राहू दे ना, काय झालं, काही हरकत नाही आहे माझी, असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता जयंत म्हणतो की आधी ते सगळं काही ठीक होतं, पण आता नको वाटतं गं, म्हणूनच म्हटलं जाऊ दे. कसं तेव्हा मी एकटा राहायचो, पण आता तुझ्यासोबत मी सुद्धा आहे आणि मग त्या गोष्टी नको वाटतात. चल आपण पुन्हा एकदा मूव्ही बघूया. आणि असं बोलून दोघंही जण जे आहेत ते आता मूव्ही बघायला तयार होत असतात. जेव्हा दोघंही जण मूव्ही बघत असतात ना, तेव्हा मात्र दुसरीकडे आता इकडे जयंतची नजर बरोबर असते. ने जरी घरातले CCTV काढलेले असले तरी तिथे एक टेडी बेअर असतो, त्याच्यावर त्याने कॅमेरा अरेंज केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे ना नीलांबरीने घर डोक्यावर घेतलेलं असतं. काय तर म्हणे ती आता निवडणुकीला उभी राहणार आहे. निवडणुकीला उभी राहणार असल्यामुळे तिने आता साड्यासुद्धा खरेदी करायचं ठरवलेलं असतं. घरातच तिने आता सगळ्या साड्या घेण्यासाठी बोलवलेलं असतं. आणि जेव्हा तिथे एक माणूस येतो ना साड्या घेऊन, तेव्हा आता कळत नसतं की काय करावं ते. आणि त्यातच आता जेव्हा तो माणूस साड्या घेऊन आलेला असतो, तेव्हा या सगळ्याची काय गरज आहे असंही आता तिला म्हटलं जातं, पण ती ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की राहू दे ना, काय झालं, जर ठेवलं तर मी आता निवडणुकीला उभी राहते म्हटल्यावर मला ह्या सगळ्या गोष्टी लागणार. पण त्याच वेळेला ना आता तिला म्हटलं जातं की हे सगळं काही चुकीचं आहे ना, कशाला म्हणून तू हे सगळं काही करतेस, नको करूस, असंही आता बोलून तिला आता सांगितलं जातं. पण तरीसुद्धा ना ती काही केल्या ऐकायला तयार नसते. जेव्हा ती आता ऐकत नसते ना, तेव्हा मात्र आता ते साडीवाल्यालासुद्धा सरळ तो अधिराज म्हणत असतो की तुम्ही गेलात ना तरीही चालेल. आणि जेव्हा तो त्याला जायला सांगतो, तेव्हा मात्र आता इकडे भावना म्हणत असते की राहू दे. तसंही वहिनीला असं वाटत असेल की आता बरीच लोक असणार आहेत म्हटल्यावर त्यांनाही हेच वाटत असेल की आपणही एकत्र असावं, म्हणजे कसं सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतील. मग काय झालं वहिनी, ठीक आहे ना, तुम्हाला याच गोष्टी हव्या आहेत का, असंही आता विचारलं जातं. मग इथे नीलांबरीला जी साडी हवी असते ना, ती साडी मात्र नीलांबरीला खूप जास्त आवडलेली असते. पण तो साडी घेणारा माणूस जो आहे ना, तो मात्र म्हणत असतो की का तुम्ही ही साडी का घेताय, म्हणजे माझं म्हणणं हे आहे की तुम्ही ना ही साडी काही करून घेऊ नका, कारण का तुमच्यावर आहे ना ही साडी सूट होणार नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण आता ती कुठे ऐकते, ती काही झालं तरी ऐकायला तयार नसते. मग तिला ती साडी आवडतेच, ती साडी ती सिलेक्ट करून घेते. अधिराजला या सगळ्या काही गोष्टी ना नकोशा वाटत असतात. तो विचार करत असतो की कधी संपेल ना हे सगळं काही, याच गोष्टीचा खरं तर तो आता विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की नीलांबरीने तशाच पद्धतीच्या 2-3 साड्या जे आहेत त्या सिलेक्ट करून घेतलेल्या असतात. आणि जेव्हा हे सगळं होत असतं, तेव्हा मात्र आता समोरच ती उभी असते. आणि तेव्हा ना राग तर खूपच जास्त भावनालासुद्धा येत असतो आणि बाकी घरात इतरांनासुद्धा. नीलांबरी निवडणुकीला उभी राहते, त्यामुळे तिच्या डोक्यात ना अशी अगदीच ना हवा गेलेली असते. तिलासुद्धा कळत नसतं की आपण काय करतोय ते. पण दुसरीकडे मात्र आता जानू आणि जयंत मूव्ही बघत असताना जयंतने हळूच ना जानूचा हातही धरलेला असतो. तो आता अगदीच जानूच्या जवळ येतो, पण जानूचा हात त्याने धरला
भरल्यावर जानूला खूपच घाणेरडं वाटत असतं. जेव्हा जयंत तिकडनं निघून जातो ना, तेव्हा जानू आपल्या हातावर सॅनिटायझर मारते. दुसरीकडे श्रीनिवास आणि त्याचसोबत सगळ्यांचंच आता शूट सुरू असतं. का तर त्यांना ॲपसाठी ॲडव्हर्टाईज करायची असते. का तर ते ॲप सुरू करतायत, तर त्याची आरतीकडनं ते सोशल मीडियावर थोडीशी व्हिडिओ बनवून व्हायरल करायचं. म्हणजे कसं ते ॲपचंसुद्धा प्रेझेंटेशन होईल आणि सोबतच आपल्या पिठाच्यासुद्धा काही विक्री ज्या आहेत त्या वाढतील, असं त्यांचं ठरत असतं. मग लक्ष्मी आधी स्क्रिप्ट घेऊन वाचताना थोडी अडखळत असते. तेव्हाच ना आरती म्हणत असते की राहू दे ना, तुम्हाला जर अडथळा येत असेल तर एक काम करा, मी आहे ना, मी तुम्हाला सांगते कसं बोलायचं आहे ते. मग तेव्हा तरीसुद्धा लक्ष्मीला जमत नसतं. लक्ष्मीला या सगळ्या गोष्टी जमत नसतात ना, त्यामुळे आता लक्ष्मी वीणालासुद्धा सांगते की अगं वीणा, तू तरी करणं हे अरेंज. पण वीणा काही ऐकत नसते. वीणा ऐकत नसल्यामुळेच ना दुसरीकडे मात्र आता श्रीनिवास लक्ष्मीला समजावतात आणि तू असंच डायरेक्ट बोल, तू असंच एकदम व्यवस्थित बोलशील, मला माहिती आहे. मग आता श्रीनिवासांनी तिला पाठिंबा दिल्यामुळे तीसुद्धा आता लगेच सुरू होते. म्हणजे काय तर आता ती डायरेक्ट कॅमेऱ्यासमोर जे मनात येईल ते बोलायला सुरुवात करते आणि ते एकदम व्हिडिओ ना परफेक्ट बनतो. आणि तिने त्यामध्ये ॲपचीसुद्धा ॲडव्हर्टाईज केलेली असते आणि सोबतच ना तिने आता घर बसल्या तुम्ही या नंबरवर ना पिठाचीसुद्धा ऑर्डर करू शकता, याबद्दलसुद्धा सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा लगेच व्हिडिओ शूट होतो आणि तो व्हिडिओ लगेचच आरती जे आहे ते सोशल मीडियावर टाकते आणि तो व्हिडिओ खूपच जास्त व्हायरल होणार असं देखील आरती म्हणत असते. मग आता लवकरच सगळ्याची तयारी करा, कारण तुम्ही आता ह्या सगळ्यामध्ये व्हायरल होणार आहात, हेही ती सांगत असते. दुसरीकडे नीलांबरी छान तयार वगैरे होते आणि नीलांबरी जेव्हा तयार होऊन येते ना, तेव्हा तिने नवीन साडी घातलेली असते. का तर तिला आता फोटोशूट करायचं असतं. फोटोशूट करण्यासाठी तिने अधिराजला कॅमेरा वगैरे धरायला सांगितलेला असतो. अधिराज आता तिचं ऐकत असतो. जे जे काही सांगत असते ना ती, ते सगळं काही तो आता करत असतो. त्यामुळे आता तो जेव्हा फोटोज काढतो तेव्हा ते अधिराजने काढलेले फोटोज काही झालं तरी आवडत नसतात ना इकडे असणाऱ्या नीलांबरीला. मग नीलांबरी म्हणते की सिद्धूला बोलव गं, सिद्धू माझे फोटो नीट काढेल. मग त्यानंतर ती म्हणते की बघ गं, मला खूप जास्त गरम होते, ऐका तुम्ही हा पंखा धरा आणि उभे राहा. त्याचबरोबर साड्याच्या ज्या काही निऱ्या असतात त्या नीट करायला सांगितलेल्या असतात रेणुकाला. आणि मग नंतर मागून बघ ना जरा, हे सगळं काही ब्लाऊज वगैरे ठीक आहे ना, हेअरस्टाईल बघ बरोबर आहे का. मग बाहेर आजी आलेली असते, तर आजीलासुद्धा नीलांबरीने कामाला लावलेलं असतं. ते सिद्धू बाहेर येतो. सिद्धू म्हणतो काय, तर सिद्धूला ती म्हणते की माझं जरा फोटोशूट कर, कारण बॅनरवर माझे फोटो लागतील ना, तर छान मला फोटो हवे आहेत, यांना काही जमत नाही आहे असंही म्हणून ती त्याला फोटोज काढायला सांगत असते. सिद्धू जाम वैतागलेला असतो, पण त्याच वेळेला भावना त्याला मागून इशारा करते की काढा फोटो. मग तो फोटो काढायला तयार होतो. इकडे आता घरातली कामंसुद्धा जानू करत असते, कारण तिला आता जेवण वगैरे सुद्धा बनवायचं असतं आणि यासाठी ती कामाला लागलेली असते. तेच किचनमध्ये भाजी कापत असताना ना अचानक तिथे आता जयंत आलेला असतो आणि जयंत जेव्हा तिथे येतो ना तेव्हा तो मागून येतो आणि तो रोमॅन्टिक झालेला असतो. रोमॅन्टिक झालेला जयंत आता तिला मिठी वगैरे मारत असतो. त्याच वेळेला जानूला राग येत असतो की हा आपल्या एवढ्या जवळजवळ का करतोय. जानूच्या हातामध्ये चाकू असतो. जानू ती भाजी कापत असताना ना जोरजोरात त्या बोर्डवर मारत असते, पण त्याच वेळेला जयंतने आता जानूचा क्लिपही केसांचा काढून टाकलेला असतो. त्यावर जानू जयंतला म्हणते की किचनमध्ये असताना असे केस मोकळी नसती सोडायची, म्हणूनच मी मोकळे केस सोडले नाही आहेत. मग तो आता हळूच तिच्या जवळ येतो आणि जेव्हा तो हळूच तिच्या जवळ येतो ना तेव्हा मात्र आता ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते आणि मग काय स्वतःच्या हातावरच ती चाकू मारून घेते. कारण आहे ना त्याची जवळीक तिला नको असते आणि यासाठी त्याच्यापासून जरा का लांब होईना आपण राहायला हवं, म्हणून ती असं काहीसं करून घेते. तो म्हणत असतो की तू आज जेवणही बनवू नको, आज आपण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवूया. पण तिला त्याच्यासोबत वेळ जास्त घालवायचा नसतो आणि त्यासाठी तिने आता हे नाटक केलेलं असतं. पण जयंत जेव्हा तिच्या येताना बोटातना रक्त येतं हे बघतो ना तेव्हा मात्र त्याला आता खूप जास्त जीव त्याचा वरखाली होत असतो. पण याबद्दल जानूला माहिती असतं की ह्याच्या अशाच पहिल्यांदाच्या प्रेमळ नाटकाला मी फसले होते, पण आता नाही.
आता बिलकुलही मी ह्याच्या नाटकाला फसणार नाही असंही ती म्हणत असते. जेव्हा ती एकटीच बेडरूममध्ये असते तेव्हा जयंत म्हणत असतो की मी सगळं काही करतो. मग आता जेव्हा ती एकटीच बेडरूममध्ये असते ना तेव्हा ती म्हणत असते की तुला काय वाटलं रे जयंत की तुलाच नाचवता येतं का? याआधी मी जितका काही त्रास सहन केला आहे ना त्या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय ना मी आता शांत बसणार नाही आहे असं देखील ती खुर्ची बघून हसत असते. दुसरीकडे नीलांबरी आतमध्ये आलेली असते. मग एवढी लोक कोण आली आहेत असं अधिराजला ती विचारते. त्यावर अधिराज म्हणतो की काही पार्टीतील लोक आली आहेत आणि पत्रकार सुद्धा आलेले आहेत. मग काय पत्रकार आलेत मग मी उमेदवारी मला देणार आहे त्याबद्दल आबा काही बोलणार आहेत की नाही असं कसं मला का नाही सांगितलं. मग लगेच ती जाते आणि लगेच म्हणते की तुम्ही मला का नाही सांगितलं पत्रकार येणार आहेत ते. त्याचबरोबर आता संपतरावांच्या बाजूच्याच खुर्चीवर लगेच ती जाऊन बसते. मग आता हे सगळं काही संपतरावांना पटत नसतं कारण ती जागा आजींची असते आणि ती जागा आता ती स्वतः मिरवत असते. म्हणूनच ना आता संपतरावांना इथे सिद्धू डोळ्यांनी इशारा करूनच हा सांगत असतो. तर दुसरीकडे आता संपतरावांना विचारलं जातं की आता तुम्ही काय ठरवलं आहे की कोणाला उभं करणार आहात उमेदवारी कोणाला देणार आहात. त्याच वेळेला आता लगेचच ती म्हणत असते की संपतराव सांगतात की तुमची उमेदवारी आम्ही आमच्या सुनबाईंना देणार आहोत. मग आता लगेचच सगळे कॅमेरे सगळे पत्रकार जे आहे ते आता उत्तरं विचारायला सुरुवात करतात. जेव्हा आता ते उत्तरं विचारत असतात ना तेव्हा नीलांबरीला काय बोलावं हे समजत नसतं. नीलांबरी अगदीच ना वेड्यासारखं वागत असते. नीलांबरीला आता पत्रकार विचारतात की मग मॅडम तुम्ही काय करायचं ठरवलं आहे काही आहे का तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग. मग आता ती म्हणत असते की ह्या सगळ्याची जबाबदारी मी पप्पांवरती दिली आहे पप्पा काय ते बघतील. ती जी काही उत्तर देत असतात ना ती पटतच नसतात पत्रकारांना आणि सोबत घरच्यांना सुद्धा. इकडे दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं जानूला वाईट वाटत असतं कारण विश्वासोबत त्या दिवशी ती बरोबर वागली नव्हती. मग ती आता विचार करते की एवढं सगळं होऊन सुद्धा विश्वा माझ्या पाठीशी उभा आहे. विश्वाला त्या दिवशी मी कानाखाली सुद्धा वाजवली होती. मग आता ती काम करते आणि मग काय विश्वाला कॉन्टॅक्ट करत असते कारण तिला माहिती आहे जोपर्यंत जयंत खाली जेवण बनवतोय ना तोपर्यंत आपण हे सगळं काही करू शकतो आणि त्यामुळेच ती आता करत असते फोन विश्वाला. पण त्यावेळेला ना नेमका आता रूममध्ये कॅमेरासुद्धा त्याने फिट केलेला असतो आणि किचनमध्ये उभं राहून तो आता बरोबर जानूवर लक्ष ठेवून असतो. त्याला आता कळत असतं की हिचं काहीतरी सुरू आहे पण नेमकं काय हे काही केल्यास समजत नसतं आणि म्हणूनच आता तो लगेच वरती जायचं ठरवत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मुद्दामूनच ना आता काटा काढायचा बँकेचा असं संतोषने ठरवलेलं असतं कारण संतोषला घरात किंमत मिळत नसते जेवढी ही बँकेला मिळत असते. म्हणूनच त्यांनी काही माणसांना कामाला लावलेलं असतं मुद्दामूनच ना बँकेला छेडायला. बँकेला ते मुद्दामून त्रास देतात. बँकेची सायकल खाली पडते. मग आता संतोषने त्यांना मारहाणसुद्धा त्याला करायला सांगितलेली असते. ती लोक आता सगळ्या काही गोष्टी संतोषचं ऐकून त्या बँकेची मारहाण करत असतात. इकडे आता जानूला कॅमेऱ्यातून बघितलेलं असतं म्हणूनच तो वर आलेला असतो बघायला की जानू नेमकं काय करते आहे. पण जानूला अचूक माहिती असतं की हा वरती आला आहे म्हणूनच तिनं लगेच बेडवर झोपून घेतलेली असते. पण जेव्हा जयंतीला म्हणतो की मी पटकन येतो सगळं आवरून मला जेवण बनवायचं बाकी आहे असं बोलून तो जेव्हा निघून जातो ना तेव्हा जानू म्हणते पण ह्याला कसं कळलं की मी बेडवर ना खाली उतरली होती म्हणजे ह्याने ह्या रूममध्ये सुद्धा कॅमेरे लावलेत की काय असा विचार तिच्या मनामध्ये येऊ लागतो. मग ती आता सगळीकडे कॅमेरे शोधत असते कुठे कॅमेरा सेट केला आहे पण तिला भेटत नाही. नेमका त्याने तिकडे सुद्धा टेडी बिअरलाच तो लावून ठेवलेला असतो कॅमेरा आणि नेमका तो टेडी तिने हातात घेतलेला असतो. दुसरीकडे पत्रकार जे काही प्रश्न विचारत असतात त्यांना जी काही उडवाउडवीची उत्तरं दिलेली असतात ना या नीलांबरीने त्यामुळे आता ते पत्रकार म्हणतात की काय उत्तर आहेत का आम्हाला तर वाटत नाही. मग आता इकडे संपतरावांना वाटतं की मी चुकीच्या माणसाला निवडणुकीला उभं करत आहे की काय. मग दुसरीकडे आता सिद्धू म्हणत असतो ती लोक गेल्यानंतर त्याच्या पप्पांना की तुम्ही काळजी करू नका तुमची कुठेही बदनामी होणार नाही आहे कारण मी ह्यांना खरं तर असंच बोलवलं होतं
तुम्हाला दाखवायचं होतं ना की ही नेमकं जी आहे नीलांबरी वहिनी की काय काय करू शकते. नीलांबरी वहिनीच्या हाती ना काहीच नाही आहे, म्हणजे तिला काहीच करता येणार नाही आहे, हे सरळ आणि स्पष्ट दिसते. मग नीलांबरी म्हणत असते की मला संधी तर देऊन बघा ना मी काय करते ते. आता अचानक तुम्ही जर पत्रकारांना समोर आणून उभं केलं तर कसं होणार आहे. पण संपतराव म्हणत असतात की नाही, आता मला माझा विचार बदलावासा वाटतोय. त्याच वेळेला आता दुसरीकडे जी भावना आहे ती सुद्धा म्हणत असते की तुमचं खरंच खूप चुकत आहे. म्हणजे ना तुम्ही ना जे काही बाहेर पडाल तेव्हाच तर तुम्ही सगळ्यांना जाऊन विचारणार ना की तुमची काय गरज आहे, तुम्हाला काय त्यांच्या गरजा पूर्ण करायच्यात. तुम्ही जर घरात अशाच बसून राहिल्या तर कसं होणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. त्यातच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की संपतराव म्हणतात की नाही, माझा विचार पक्का झाला आहे. मला आता नीलांबरीचं नाव ठरवायचं नाही आहे. नीलांबरीचं आता मी काही झालं तरी नाव पुढे करणार नाही, असंही त्यांचं ठरलेलं असतं. म्हणून आता नीलांबरी वैतागलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.